हृदयस्पर्शी कथा. मनोजला चांगली नोकरी लागताच नातेवाईक, शेजारी पाजारी त्यांना सल्ला द्यायला लागले. आणि ताई, आजकालच्या मुलांचा काही भरोसा नाही बरं. याच्या आधी मुलगा दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करून आणेल, त्यापेक्षा तुम्हीच आधी मुलगी बघून लग्नाचं काय ते बघा. याच गडबडीत अनिताताईंनी नातेवाईकांमध्ये स्थळ पाहण्यासाठी सुरुवात केली. अनिताताईंची एक अट होती, मुलगी ही श्रीमंत कुटुंबातील असली पाहिजे. आणि अखेर त्यांचा शोध पूर्ण झाला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना अणूचे स्थळ सुचवलं. बघ बेटा मनोज, अणू खूप सुंदर आणि श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे. लग्नात तिचे आईवडील मोकळ्या मनाने खर्च करतील. एकुलती एक मुलगी आहे त्यांची. तुझं शिक्षण इंजिनिअरिंग करून MBA झालेलं आहे. तू एका ऑफिसमध्ये 9 ते 5 ची नोकरी करतोस. जर तू इथे लग्न करशील तर तुझे सासरे पैसे लावून तुला नवीन बिझनेस उभा करून देऊ शकतील. नाहीतर तुझ्या बाबांसारखं आयुष्यभर तू पण नोकरीच करत राहशील. तुझ्या बाबांची सरकारी नोकरी होती, पण मजाल आहे 1 रुपयाची पण हेराफेरी तुझ्या बाबांनी केली असेल तर. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांनी त्यांचे मोठमोठे बंगले बांधले, पण हे राजा हरिश्चंद्र आत्तापर्यंत लहान फ्लॅटमध्येच आहेत. सगळं आयुष्य ॲडजस्ट करण्यातच गेलं बघ. अनिताताईंनी त्यांच्या मुलाला मनोजला समजावलं. पण आई, आयुष्यात पैसाच सगळं नाही आहे. मला पुढे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समर्थनाची गरज नाही. मला नेहमी मेहनत आणि तुमचा आशीर्वाद यावरच पूर्ण विश्वास आहे. आणि तसं पण आई, मला लग्नाची अजिबात घाई नाही. आता कुठे तर मी नोकरीला लागलो, मनोज आईला सांगत होता. मी विचार केला होता की मुलगा मोठा होऊन MBA करून मोठा बिझनेस करेल. घरात लवकरच नोकर-चाकर असतील. सुख बघेल. पण हा तर त्याच्या वडिलांसारखा खुद्दारी करण्यातच लागलेला आहे. अनिताताई चिडतच बोलल्या. अरे अनिता, पैशांसाठी मुलाचं लग्न कुठेही करू नकोस. माझी बहीण मिताली, हिच्या नंदेची मुलगी प्रिया कशी राहील मनोजसाठी? खूप संस्कारी, गुणी आणि उच्च शिक्षित मुलगी आहे. मनोजचे बाबा बोलले. अरे तुम्ही तर राहूच द्या. त्या गरीब लोकांकडे काहीच मिळणार नाही. तिथे नाही करायचं मनोजचं लग्न. एक वेळेस अणू आणि तिच्या घरच्यांना भेटून तर घ्या. अनिताताई लाडीगोडी लावून मनोजला म्हणत होत्या. एकदा तर भेटून घे. जर तुला मुलगी पसंत असेल तरच आपण पुढचं बोलू. ठीक आहे आई, उद्या ती मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना भेटून घेऊ, असं म्हणत मनोज बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सगळे मुलगी बघायला गेले. खूप सुंदर मोठा बंगला होता त्यांचा. अणू एकुलती एक मुलगी होती. तिच्या आईबाबांनी तिला असं वाढवलेलं होतं की लग्नानंतर सासरच्या लोकांमध्ये ॲडजस्ट करणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. म्हणून अणूची आईवडील तिच्यासाठी अशा मुलाच्या शोधात होते जो उच्च शिक्षित, सुंदर आणि त्या शहरात राहणारा असावा आणि फक्त त्यांचा होऊन राहणारा असावा. अणू दिसायला खूप सुंदर होती. मुलीकडच्यांनी त्यांचा खूप मानपान केला. आणि ताताईंना तर आनंद गगनात मावेनासा झाला. त्यात तर खूप सारा हुंडा, महागड्या भेटवस्तू याच्याच प्रतीक्षेमध्येच हरवून गेल्या. पहिल्याच नजरेत मनोजला अणू आवडते. बेटा, तुला काय आवडते? अनिताताईंनी अणूला विचारले. ती म्हणाली, मला सिनेमा पाहायला, शॉपिंग करायला आणि आउटिंग करायचा खूप छंद आहे. अरे वा, आमच्या मनोजला पण सिनेमा पाहणं, नवनवीन ठिकाणी फिरायला जाणं खूप आवडतं. अनिताताई बोलत होत्या. कोर्ट मॅरेज होईल, पण आम्ही आमच्या मुलीला लग्नात एक बंगला आणि कार भेटवस्तू म्हणून देऊ, अणूचे वडील बोलले. मनीषाताईंच्या आनंदाचा तर ठिकाणाच नाही राहिला. पण नव्या घराची काय गरज आहे? आमच्याकडे तर आधीपासूनच स्वतःचे घर, गाडी सर्व काही आहे, मनोजने आश्चर्यानेच विचारलं. आम्हाला ठाऊक आहे बेटा, पण तुमचं छोटंसं साधारण असं घर आहे. या नवीन बंगल्यामध्ये फक्त तुम्ही आणि अणू राहील. तुम्ही दोघं तुमचं आयुष्य तुमच्या हिशोबाने जगा. आमची मुलगी तुमच्या आईवडिलांसोबत ॲडजस्ट नाही करणार. एका घरात राहिल्याने साहजिकच सासूसुनांची तू तू मे मे होतच असते. भांड्याला भांडं लागतच असतं. आमच्या मुलीला, अणूला रोकठोक आवडत नाही. स्वतंत्र विचार आणि मुक्त वातावरणात ती वाढलेली आहे. तिला
तिच्या आयुष्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप पसंत नाही. मी माझ्या कंपनीमध्ये तुम्हाला चांगल्या पोस्टवरती जॉब ऑफर करतो किंवा तुमच्यासाठी बिझनेसमध्ये पैसा लावायला सुद्धा मी तयार आहे. पण अट हीच राहील की अनु तुमच्या आईवडिलांसोबत राहणार नाही. अनुचे वडील बोलले, माझे आई-बाबा एकदम बरोबर बोलत आहे. कोणतीही जबाबदारी नाही, रोकटोक नाही, आरामात राहू आपण त्या बंगल्यामध्ये, अनु म्हणत होती. अनिताताईंना जसं कोणी त्यांच्या अंगातून रक्तच काढून घेतलं असं वाटत होतं. तेवढ्यात मनोज उभा राहून हात जोडून बोलला, काका, पैशांचा लोभ तर मला आयुष्यामध्ये कधी नव्हताच. आणि कधी पण मी जे काही पण मिळवेन ते स्वतःच्या हिमतीवर मिळवेन. मी लग्नासाठी माझ्या आईवडिलांना सोडून देऊन असा नालायक मुलगा मी नाही. जोडीदाराची निवड हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. फक्त छंद आणि आवड-निवड एकसारखं असणं म्हणजे नातं जुळण्यासाठी पुरेसं नसतं. माझ्या आईवडिलांचा म्हातारपणाचा मी एकमेव आधार आहे. माझे आईवडीलच माझं आयुष्य आहे. मला योग्य शिक्षण देण्यासाठी त्यांनी खूपच संघर्ष केला आहे, हे मी जाणून आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या विचारांची मला खरं म्हणजे कीव येते. आणि अशा नीच विचारांच्या मुलीशी मी कदापिही लग्न करू शकत नाही. मला माफ करा. पण मी तुमच्या मुलीशी लग्न नाही करू शकत. कदाचित जर तुम्ही म्हटले असते की तुमची मुलगी म्हातारपणी तुमचा आधार बनेल आणि तुमची काळजी घेईन, तर मी हसतच तुमची ही अट मान्य केली असती आणि तुमचा मुलगा बनून मी पण तुम्हाला तेच प्रेम दिलं असतं. मला तर नात्यांमध्ये राहायला आवडतं. पण तुम्हा लोकांना तर माझ्या आईवडिलांचीच आपत्ती आहे. तुम्हीच सांगा, जर आईवडील लहान असतानाच मुलांची प्रत्येक गोष्ट पूर्ण करत असतील, तर त्यांना एवढं प्रेम देतात, तर मुलांनी मोठं होऊन त्यांना कसे काय एकटे सोडावे? एवढं बोलून अनिताताई आणि त्यांची कुटुंबीय तिथून निघाली. आता अनिताताई घरी येऊन पाणावलेल्या डोळ्यांनी देवाला धन्यवाद देत होत्या की देवाने त्यांच्या मुलाच्या बुद्धीला पैशांच्या लोभात भ्रष्ट होऊ दिले नाही. घरी पोहोचल्यावर मनोज त्याच्या आईला म्हणाला, आई, तुझ्या सुनेमध्ये स्वभाव आणि गुण, संस्कार बघ. रूप आणि पैशांवर भाळू नकोस. आज अनिताताईंना पैशांना घेऊन सगळेच गैरसमज दूर झाले होते. पैसाच काही सर्वस्व नसतो हे अनिताताईंना पटले होते. त्यांना आता समजलं होतं की कुटुंबाला एकत्र बांधून ठेवेल अशीच मुलगी मनोजची बायको होऊ शकते. अनिताताई आणि त्यांच्या मिस्टरांची माफी मागतात. तुमची इमानदारी आणि संस्कारांचा परिणाम होता की आज मनोज पैशांच्या लोभात नाही आला. नाहीतर आज आपण आपल्याच मुलापासून कायमचंच दुरावलो गेलो असतो. एका वर्षानंतर अनिताताईंचं घर रोषणाईने झगमगत होतं. आज त्यांच्या एकुलता एका मुलाचं लग्न मिताली आत्याच्या प्रियासोबत होतं. जोडीदाराची निवड हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. लग्न करताना पैसे, प्रॉपर्टी, जमीन यापेक्षा अशा व्यक्तींची निवड करा जे तुमच्या कुटुंबाला सन्मान करेल, त्यांच्या सुखदुःखात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतील आणि नात्यांचा मान ठेवेल. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.